पण आता 104वा भाग आहे. आदरणीय नितीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम, जय गुरुदेव. आपल्या सत्राला रोजच्या प्रमाणे सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडून घ्या, शांतपणे बसा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. संपूर्ण लक्ष श्वासावर ठेवूया. अगदी त्या श्वासाशी तन्मय होऊन, एकरूप होऊन श्वास त्याच्यावर लक्ष ठेवूया. श्वासाच्या प्रत्येक प्रवाहाबरोबर कसा येतो आहे, कुठे थांबतो आहे, सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायचं. हा श्वास ह्या शरीराच्या अस्तित्वाला आणि शरीराच्या पलीकडच्या अस्तित्वाला जोडणारा एक छानसा दुवा आहे. ह्या श्वासाने जसं ह्या जन्मातल्या या पृथ्वीवरच्या आपल्या व्याधी, जे काही रोग असतील ते बरे व्हायला मदत होते, तसंच ह्याच्याशी मैत्री केली तर परलोकातल्या व्याधी सुद्धा बऱ्या व्हायला मदत होते.
सगळी शक्ती त्या परलोकातल्या व्याधीच बऱ्या करण्यासाठी लावायची. म्हणून श्वासासोबत राहायचं. प्रत्येक जन्मात हा श्वास आपल्यासोबत असतो. प्रत्येक जन्मात तो आठवण करून देतो की पुन्हा परत यायचं नसेल तर माझ्याकडे लक्ष दे. म्हणून श्वासासोबत राहा. त्यालाही इथे येण्याचा कंटाळा असतो. आणि तो इतका उतावीळ आहे, थोडं लक्ष दिलं की लगेच आपल्याला मदत करतो. त्याच्यावर नियमित लक्ष दिलं तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, स्वतःचं स्वरूप या सगळ्यांवर कार्य करतो आणि परलोकाच्या व्याधी सुद्धा, की जे हे शरीर संपल्यानंतर परत शरीर घेण्यासाठी, निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतं, त्या व्याधी सुद्धा बऱ्या करतो. या श्वासाशी एकरूप झालो की थोड्या वेळाने त्या श्वासालाही आपण विसरतो. फक्त स्वस्वरूप, काही नाही असं. बघा, श्वासासोबत आहात.
श्वासाच्या या सोबतीचा आनंद घ्या. त्याच्यासोबत अतिशय आनंदाने वेळ घालवा. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. शरीराप्रती सचेत व्हा. वातावरणाप्रती सचेत व्हा. आणि हळूवार डोळे उघडू शकता. तर वसिष्ठ ऋषी श्रीरामांना उपदेश करतायत. श्रीरामांचा प्रश्न अजूनही तोच जो त्यावेळेस होता तो चालू आहे. की ज्ञानी जर अशा अवस्थेत असतील की जिथे त्यांचं स्वतःचं वेगळं अस्तित्वच नाही, तर असं असताना तुम्ही जे स्वतः ब्रह्मस्वरूप आहात ते तुमच्यात आणि माझ्यात भेद करून तुम्ही मला उपदेश करता आहात, अशी अवस्था का? आणि त्याचं उत्तर देताना वसिष्ठ ऋषी वेगवेगळे गोष्टी सांगत आहेत आणि त्यामध्ये ते म्हणत आहेत की इच्छा ह्या सगळ्या पूर्णपणे शांत करा तर मुक्ती होईल. आपण त्याच्याबद्दल इच्छांबद्दल ऐकलं आणि ज्ञानाचं लक्षण आहे की बाह्य विषयांची सगळ्या इच्छा ह्या संपणं आणि स्वतःच्या अनुभवामध्ये तृप्त होणं. यापुढे वसिष्ठ ऋषी या ज्ञानी लोकांचं लक्षण सांगताना आणि हा आत्मबोध पक्का व्हावा म्हणून काही गोष्टी सांगतात. तर त्याच्यात ते म्हणतात की जो पुरुष असा ज्ञानी आहे ज्यांनी कुठलाही संकल्प केलेला नाही आणि त्याचा कुठल्याही विषयांप्रती विचार नाही,
तर तो शास्त्रानुसारच वागेल असं खात्रीने सांगता येईल का? त्याचं तो नियमाप्रमाणे वागेल याची काही गॅरंटी देता येईल? तर त्याचं वसिष्ठ ऋषी म्हणतात की याचं उत्तर देताना तो असा कुठलाही संकल्प करत नाही की मी शास्त्रानुसारच वागेल. आता हे थोडंसं कन्फ्युजिंग असू शकेल की असं कसं कोणी म्हणू शकतं की आहे ज्ञानी आणि शास्त्रानुसार वागणार नाही असं कसं. तर लक्षात घ्या, शास्त्रानुसार वागणार नाही असं नाही म्हणत आहे, पण शास्त्रानुसार वागेलच असा काही मुद्दाम संकल्प करायची गरज नाही. आता असं का नाही? तर याचे दोन भाग आहेत. एक तर जो ज्ञानी आहे तो स्वतः शास्त्र असतो. जसं आपण आपल्या गुरूंकडे बघतो तर आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट करू की नाही करू नये, शास्त्राला अनुसरून आहे की नाही हे जर समजायचं असेल तर आपण काय करतो? कुठले पुस्तक वाचून वाचण्याच्या ऐवजी आपल्या गुरूंकडे बघतो. ते कसे वागतात? आमच्यासाठी गुरु म्हणजे शास्त्र, गुरु म्हणजेच ब्रह्मवाक्य, गुरु म्हणजेच प्रमाण. ते जे म्हणतील ते जसं वागतील तसं आम्ही वागू. हे साधारणपणे जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये अप्लिकेबल आहे. एखाद्याला फिल्म स्टार व्हायचं असेल, ॲक्टिंग चांगली करायची असेल तर तो आपल्या जीवनात त्यांनी जो कोणी गुरु केला असेल फिल्म स्टारमधला, समजा अमिताभ बच्चन असेल, अक्षय कुमार असेल, तर तो ते कसे वागतात, काय करतात, त्यांच्यासारखे लाईफस्टाईल, हेअर, केस वगैरे सगळं असं करायला जातात. एवढंच नव्हे पण आपल्या जीवनामध्ये त्यांचं अनुसरण पण करायला जातात. त्यांच्या सवयी जशा असतील तशा सगळ्या फॉलो करणं. तर हे आध्यात्मिक गुरूंच्या बाबतीतही तसंच आहे. जो आध्यात्मिक आहे त्याच्या बाबतीत की त्याला काही वागायचं असेल तर तो शास्त्राचं अनुसरण करायला जातो आणि त्याच्या लगेच जो रेडी रेफरन्स असतो तो म्हणजे गुरु. आता जो स्वतः असा आहे, जो स्वतः ज्ञानी आहे, तर मुळात तो त्या स्टेटला, त्या अवस्थेला तेव्हाच पोहोचला असेल जेव्हा त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये सातत्याने शास्त्राचा अभ्यास केला असेल आणि तो शास्त्राच्या त्या अभ्यासातून त्या स्थितीला पोहोचला. आता अशा स्थितीमध्ये असताना तो जे काही वागतो ते स्वतः शास्त्रांचं एक रिफ्लेक्शन, ते शास्त्रांचं प्रकटीकरण असतं. शास्त्रच त्याच्यातून व्यक्त होतात. त्यामुळे त्यांनी मुद्दाम काही विचार करून शास्त्रांचा संकल्प, शास्त्राप्रमाणे वागण्याचा संकल्प करावा असा भाग होत नाही. ती व्यक्ती म्हणजेच शास्त्र. ह्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे की अशा स्वरूपात असलेल्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती करताना मी करतो आहे हा भाव, आणि मी करत आहे म्हणून मग ते योग्य की अयोग्य हा विचार करण्यासाठी त्या सगळ्या शास्त्रांचा आधार घेणं, असे दोन प्रकार येतात. जो या ब्रह्मस्वरूपात आहे त्याला कुठे मी करतो असा काहीही भाग नसतो. बरं, शास्त्राचं काही उदाहरण घ्यायचं झालं, मदत घ्यायची झाली तर ज्या व्यक्तीच्या बाबतीत करतो आहे, ज्या वस्तूच्या बाबतीत करतो आहे, जे काही आपण आजूबाजूला घडतं आहे त्या बाबतीत जे काही करतो आहे, तर तिथे काहीतरी आपल्यापेक्षा वेगळं असं दिसणं अपेक्षित आहे. आणि ते जे काही वेगळं दिसतं त्याच्या संदर्भात मग त्याला योग्य, त्याला अनुसरून असं जे काही शास्त्र असेल त्याचा उपयोग करावा लागतो. पण जो ज्ञानी आहे, जो त्या स्थितीत पोहोचला आहे, त्याला स्वतःपेक्षा वेगळं असं काहीच दिसत नाही. सगळं काही त्याच्यासाठी ब्रह्मरूपच आहे. मीही ब्रह्म, आजूबाजूला जे काही आहे, व्यक्ती, वस्तू, सगळ्या जे काही असतील त्या सगळ्याच्या सगळ्या ब्रह्म. त्यामुळे त्यांच्याशी त्याला वागताना, बोलताना, ज्या आपण आपल्या भाषेत डील करताना म्हणून, त्याला कुठल्याही गोष्टींची गरज नाही, कुठल्याही शास्त्राची गरज नाही. जे स्वाभाविक, सहज अनुसरून जे त्या व्यवहाराला योग्य असेल तसंच तो तिथे करेल. त्यामुळे त्याच्या मनात या कुठल्याही भावना नसतात, मी आणि माझ्यापासून वेगळं, आणि म्हणून तो असा कुठला संकल्प करण्याची त्याला गरज नसते की अरे हे करताना शास्त्राचा अनुभव, शास्त्राचा उपयोग करायचा आहे किंवा नाही, कारण सहज त्याचं ते व्यक्त होणं असतं. त्याच्या सगळ्या इच्छा शांत झालेल्या असल्यामुळे मी काही करावं अशातलाही प्रकार नसतो, आणि म्हणून तो अतिशय आनंदरूप अशा अवस्थेमध्ये स्थिर असतो. त्याचं जे काही वर्णन करायचं असेल, हा जो ज्ञानी पुरुष आहे त्याचा व्यवहार कसा असतो या बाबतीत वसिष्ठ ऋषींनी थोडं वर्णन केलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की तो जिथे जिथे असेल तिथे तिथे सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्याची बुद्धी ही अज्ञानी लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी, त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी सतत कार्य करत असते. आणि अशा व्यक्तीच्या सोबत राहून, त्याच्या स्पर्शाने, त्याला नमस्कार करून, त्याची सेवा करून जे काही असेल तर तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होऊ देतो. म्हणजे मला हे नको ते नको असं करून अहंकार ठेवत नाही. जे काही असेल त्याच्या माध्यमातून इतरांना सुद्धा जर सेवा घेत असेल तर त्याच्यातून सुद्धा
की कोणाला तरी काहीतरी एक समाधान मिळतं आहे, कोणाचं काहीतरी भलं होत आहे, या दृष्टीने तो त्या सगळ्या गोष्टी करत असतो. मुद्दाम कुठल्या गोष्टींनी तो स्वतःला अडवेल किंवा कुठल्या गोष्टींची मागणी करेल अशातला प्रकार नसतो. आणि अशा रीतीने तो जे कोणी अज्ञ असतील त्यांना वेगवेगळे उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन त्यांच्या जीवनामध्ये तो काहीतरी चांगला बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे आत्म्याचं ज्ञान हा एक प्रश्न असा येतो की आत्म्याला कसं ओळखतात, अशा ज्ञानी पुरुष, कारण हा आत्मरूप आहे, तर त्याला कसं ओळखायचं, त्याचं वर्णन कसं करायचं. तर मुळात हाच प्रश्न असा आहे की ज्याला आपण नेती नेती म्हणून सांगतो की हे नाही, ते नाही, ते नाही, ज्याचं वर्णनच करता येणं शक्य नाही, त्याला आपण वर्णन कसं करणार. त्याचं वर्णन करणं शब्दांनी शक्य नाही. परंतु तरीसुद्धा जे काही अज्ञ लोक असतात, अज्ञानी असतात, त्यांच्यापर्यंत थोडंफार तरी ही माहिती मिळावी, कमीत कमी त्यांना ती कल्पना यावी की आपण कशाबद्दल बोलतो आहे, कशाचं स्वरूप काय आहे. त्यासाठी थोडीशी अज्ञानाची भूमिका घेऊन, थोडंसं अज्ञानाचं वर्णन करून या गोष्टी इथे सांगता येतात. वसिष्ठ ऋषी त्याला त्यांचे 1-2 उदाहरणं देतात. ते म्हणतात, श्रीरामा, हा आत्मा किंवा ही जी जाणीव आहे, जी चेतना आहे, तिचं स्वरूप असं आहे की ती, याला इथे आत्मसंवेद हा शब्द वापरला आहे, की ती एका क्षणात कितीतरी, जसं आपण प्रकाश वर्ष म्हणू, कितीतरी योजनं दूर जातो. सगळ्यात जो मोठा वेग आहे तो आहे मनोवेग. आपण विचार करण्याच्या आत, म्हणजे विचार करायला सुरुवात केल्यानंतर इथून ब्रह्मांडाची पूर्ण फेरी मारू शकतो, इतकी ती जाणीव, ती सक्षम असते. त्याच्यामुळे हा जो काही तिचा वेग असेल, हे जे काही प्रवास असेल किंवा जिथून कुठे जात असेल, आणि अगदी आपल्याला जर त्याचं रिअलायझेशन हवं असेल, आपण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या डोक्यात जे सतत विचार सुरू असतात एका पाठोपाठ एक, तर 2 विचारांमधलं जी अवस्था आहे, की एक विचार संपला आणि दुसरा विचार सुरू व्हायचा, याच्यामध्ये आपल्या मनाची अवस्था काय असते, किंवा आपलं मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मधला जो प्रवास आहे, त्या प्रवासात ज्या आपल्या मनाची अवस्था असते, ते म्हणजे त्या आत्म्याचं स्वरूप. आणि ते कधीही वर्णन करता येत नाही, त्याचं वर्णन शब्दांमध्ये शक्यच होत नाही. ते स्वतः जसं स्पंदरहित, कुठल्याही त्याच्यामध्ये चेतना किंवा काही कार्यक्रम, काही त्याला इथे स्पंदन म्हटलं आहे, अशा गोष्टी शक्य नसतात. जसं आकाश पूर्ण स्वच्छ आहे, जसं वायू हा स्वतः स्वच्छ आहे, शुद्ध वायूचं स्वरूप जसं असेल, शुद्ध आकाशाचं स्वरूप जसं असेल, तर तसं ह्या आत्म्याचं स्वरूप आहे. आणि अशीच ती अवस्था त्या ज्ञानी लोकांची सुद्धा आहे. तर अशा स्थितीमध्ये जे स्थिर झालेले असतात, अशा ज्ञानी लोकांना, अशा विवेकी लोकांना या जगाचं कुठलाही अनुभव त्यांना येत नाही. ही जी जाणीव आहे, हिच्यामध्ये एक आपण जसं म्हणतो साक्षीभाव हा फक्त त्याच्यात आहे. त्या साक्षीभावाच्या माध्यमातूनच ती सगळ्या जगाला बघते. आणि आपण असाही अभ्यास केला आहे की एकदा ही अवस्था असेल तर इवन त्याच्यात साक्षीभावसुद्धा, मी काही बघतो आहे वगैरे अशी नाही, कारण मी आहे, सगळं काही आहे तर मीही आहे, त्याच्यात वेगळा मी असा बघणारा असा काहीही प्रकार नसतो. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत की तो जो प्रश्न विचारला होता, हे सगळं ज्ञानी लोकांची अवस्था, त्यांचं वर्णन करताना, की मी कोण, म्हणजे वसिष्ठ ऋषी कोण, तर त्याचं उत्तर पुन्हा मी तेच सांगेल जे मघाशी पूर्वी सांगितलं होतं. मी स्वतः केवळ ब्रह्मरूप आहे. माझ्यामध्ये सगळ्या जीवांचे व्यवहार हे माझ्यासह, त्यांच्या व्यवहारांसह ते माझ्यामध्ये सगळे स्थित आहेत. आणि माझा त्यांच्याशी जो व्यवहार होतो तो कोणाशी कसा व्यवहार होईल, जिथे सगळं काही ब्रह्मरूप आहे, त्याच्यामध्ये एकाचा व्यवहार दुसऱ्याशी असा प्रकारच नाही, ब्रह्माचा व्यवहार ब्रह्माशी, अशा स्थितीमध्ये हे सगळं माझ्यासाठी स्थित आहे. परंतु त्यांना असं दिसतं की मी त्यांना उपदेश करतो आहे, तुला असं दिसतं की मी तुला उपदेश करतो आहे. माझ्यासाठी तू आणि मी एकच आहे, तुझ्यासाठी तू आणि मी वेगळं आहे, ही एक फक्त भावना असते. मी जे काही करतोय ते या भावनेसाठी की तुम्हाला मी वेगळा वाटतो आणि त्यासाठी हे मला हा सगळा व्यवहार करावा लागतो. म्हणून तुम्ही माझ्याकडे कुठल्याही दृष्टीने पहा, मला त्याच्याशी काही संबंध नाही, मी माझं कर्तव्य करतो आहे. माझ्यासाठी मी हा प्रकारच नाही, माझ्यासाठी सगळीकडे ब्रह्मसत्ता आहे आणि म्हणून माझी वाणीसुद्धा ब्रह्मरूपच आहे. तिचा उदय हा तुमच्यासाठी झालेला आहे. मला काही करायचं आहे, मला काही कोणाला द्यायचं आहे, म्हणून मी हे सगळं काही करत नाही. ह्यानंतर जे विवेक याचं महत्त्व सांगितलं आहे, विवेकाचं महत्त्व आपल्या रोजच्या जीवनात फार आहे. एक गोष्ट लक्षात घेऊ आपण, जीवनामध्ये आपल्या पदोपदी निर्णय घ्यावे लागतात प्रत्येक क्षणी.
की हे करणं योग्य की ते करणं योग्य, हे काय ठीक, काय योग्य काय अयोग्य, ह्या सगळ्या गोष्टी वारंवार येतात. आणि ह्याच्यासाठी, या निर्णयांसाठी ही जी बुद्धी असते तिला विवेक बुद्धी म्हणतात. विवेक म्हणजे काय, योग्य आणि अयोग्य हे ठरवता आलं पाहिजे. अगदी ह्या अध्यात्मशास्त्राच्या सुरुवातीला जे साधन चतुष्टय म्हणतो आपण पूर्ण, त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य, तर सुरुवात ही विवेकपासून झालेली आहे. विवेक काय असतो, तिथे जो आहे खरा विवेक कुठला, तर सत्य आणि असत्य ह्याच्याबद्दल आदी शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. खरा विवेक काय आहे, तर मला पहिल्यांदा कळलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय, बरोबर आहे. आणि मग तिथून हे सगळे प्रश्न येतात की जे शाश्वत आहे, जे कधीही कुठल्याही प्रमाणाने खोटं ठरवता येत नाही, ते सत्य. आणि ज्याला आपण कधीही हे खोटं होतं, हा भ्रम होता असं सांगू शकतो, ते असत्य. त्याच्यामुळे हा विवेक जो अध्यात्माच्या दृष्टीने आहे सत्य आणि असत्याचा, तोच विवेक आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी लागतो. म्हणून ही विवेकबुद्धी आपली चांगली असली पाहिजे. आणि इथे त्याचं वर्णन करताना सांगतात की जे बंधनात आहेत त्यांनी जर मनात आणलं तर ते बंधनात असतात. जे मोक्षमध्ये आहे, मुक्त आहेत, त्यांनी मनात आणलं तर ते मुक्त होऊ शकतात. त्यांना खरं या दोन्ही गोष्टींपैकी कोणालाही कशाची गरज नाही. म्हणजे एखाद्याने ठरवलं मला मुक्त व्हायचं आहे तर तो मुक्त होऊ शकतो, एखाद्याने ठरवलं मी बंधनात राहायचं आहे तर तो बंधनात राहू शकतो. त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टींची गरज पडते अशातला प्रकार नाही आहे. आणि जे आपण दुःख समजतो वारंवार, त्या दुःखांना शांत करणं, त्यांचा उपशम, आता हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहे. या उपशम, या दुःखाचा, ह्या कल्पनेचा की हे सगळं खरं आहे. दुःख कशामुळे येतात, जे काही आपण बघतो त्या सगळ्याला खरं समजतो, सत्य समजतो. तर त्याचा उपशम करणं, त्याच्यापासून शांत होणं म्हणजेच मोक्ष. आणि हा मोक्ष कशामुळे मिळू शकतो, तर विवेक जर व्यवस्थित असेल, विवेक जागृत असेल, तर त्याच्यामुळे हा मोक्ष मिळू शकतो. बाकी या मोक्षासाठी कितीही संपत्ती असू द्या, मित्र असू द्या, आणखी काही असू द्या, यांचा काही उपयोग होत नाही. अनेक कितीही गोष्टी जसं आपल्या जीवनात असतात, देवपूजा केली, जप केले, तीर्थयात्रा केली, दान केलं, सगळं केलं, तरी त्यांच्या ज्या गोष्टींमध्ये विवेक नाही, कशासाठी करतो आहे ही भावना, त्याच्यातल्या सत्य असत्य ह्या सगळ्या संकल्पना ह्या न समजता केवळ एक करत राहिलो, तर जे महात्मे आहेत किंवा नाहीत, त्यांना अशा कोणालाही ह्या सगळ्या खटपटीचा काही उपयोग होत नाही. ते तात्पुरतं काहीतरी फळ देईल. एखाद्याने काही केलं तर त्याला, समजा कोणी जप केला, कोणी होम केला, काही केलं तर तात्पुरतं काहीतरी फळ मिळेल, परंतु त्याचं जो शाश्वत फळ आहे ते मात्र मिळणार नाही. आणि जर हे सगळं विवेकपूर्ण केलं, जाणीव ठेवून केलं, तर मग तो कितीही अज्ञानी असला तरी त्याच्या अंतःकरणात तो विवेक जागृत होऊन त्याला सुयोग्य फळ देईल. मग असं जर असेल तर कोणालाही ह्या विवेकाच्या मागे लागणं ते का करू नये, विवेकाचं साधन का करू नये. इथे जेव्हा आत्म्याचं यथार्थ ज्ञान होतं, ते झाल्यानंतर वासना आपल्या संपतात, आपलं चित्त प्रसन्न होतं आणि मग हा विवेक आपल्या जीवनामध्ये उदयाला येतो. म्हणून हे जे काही जपजाप्य वगैरे म्हटलं आहे, यांचा उपयोग विवेक नसेल तर होणार नाही, परंतु गोष्ट उलटी पण आहे. हे केले नाही तर विवेकही जागृत होऊ शकत नाही. प्रत्येकाची आपल्या आपल्या जीवनातली एक अवस्था असते. एखादा हा ऑलरेडी अशा अवस्थेला पोहोचला असतो की त्याला कुठल्या गोष्टींची गरज नाही, त्याला फक्त त्याचं चित्त अगोदरच शुद्ध आहे, त्याला त्याच्यावरती व्यवस्थित संस्कार करण्याची आवश्यकता असते. दुसरा एखादा असा असतो की ज्याच्या जीवनामध्ये हे सगळं नाही आहे, त्याला स्वतःला पुढे न्यायचं, तर मग त्याला या सगळ्या साधनांची गरज असते, जेणेकरून त्याचं मन चित्त शांत होऊ शकतं. तर मन आणि चित्त ह्या सगळ्या प्रकारांनी शुद्ध झालं, त्याचं विवेक हा जागृत व्हायला लागला की मग ह्या विवेकाला अशा रीतीने त्याला वाढवावा, अशा रीतीने प्रयत्न करावा, असा तो पक्का करावा की तो पुन्हा कधीही आजूबाजूला जे काही आपण दृश्य बघतो, जे काही भ्रम बघतो, त्यामुळे तो असा वाळून जाणार नाही, अशांत होणार नाही. आणि ह्या विवेकाचीच नेहमी उपासना करा, असं वसिष्ठ ऋषी इथे सांगतात. ते म्हणतात की पूर्वीप्रमाणे जे काही आपण सांगितले आहेत, योगाभ्यास असेल, त्याप्रमाणे आपली आत्मभावना दृढ करा, त्याच्यामुळे जगत भावना हळूहळू क्षीण होईल. हा प्रकार आपण पुन्हा आपल्या ध्यानामध्ये अनेक वेळा बघितला आहे. जेव्हा आपलं लक्ष जगाकडे असतं तेव्हा आपलं लक्ष स्वतःकडे नसतं. श्वासाच्या माध्यमातून बघा, ध्यानाच्या माध्यमातून बघा,
स्वतःकडे लक्ष द्यायला लागलो की आपोआप जगाची भावना कमी होते, जगाविषयीच्या वासना आपल्या कमी होतात. आणि हे जेव्हा करायला लागतो, आत्मभावना आपण जेव्हा दृढ करतो, तेव्हा मग मी वेगळा, संसार वेगळा, हे जग, या सगळ्या कल्पना आपल्यातून चालल्या जातात, नाहीशा होतात. आणि मग केवळ एकच आत्मस्वरूप सगळीकडे आहे हे आपल्या लक्षात यायला लागतं. जोपर्यंत असा विवेक आपला जागृत होत नाही, तोपर्यंत मग परमेश्वराची उपासना करावी. आणि ती करत असताना विवेक आणि वैराग्य यांचा अभ्यास करावा. या विवेक वैराग्याच्या अभ्यासातूनच पुढे आत्मसाक्षात्कार होण्यासाठी ही पदार्थांची, परमेश्वराची जे काही आपल्याला मिळेल त्यांनी पूजा करावी. तिथे जे जे काही आपल्याला भोग्य वस्तू मिळतं, पूजा कशी करावी आपण बघितलं आहे शिवाच्या ह्याच्यामध्ये. तर जे काही आपल्याला मिळतं आहे ते सगळं एक जे भोग्य घेण्यासारखं आहे, ज्याला भोग्य म्हटलं आहे, ते या परमेश्वराला आपण जे आपल्याला मिळतं ते समर्पण करायचं. आणि ते केवळ विवेकबुद्धीनीच शक्य होऊ शकतं. अशा विवेकाने जो आत्मा आपण ज्याची पूजा करतो तो आपल्याला कायमचा आनंद हा लगेचच देतो. त्याच्यासमोर कुठल्याही इतर देवतांची पूजा ही अशी श्रेष्ठ नाही. आत्मस्वरूपाची विवेकाच्या माध्यमातून केलेलीच पूजा ही अतिशय श्रेष्ठ आहे. आपल्याला हे सगळं माहिती आहे, आपण हे अगोदर केलेलं आहे, विचार केला आहे याच्यावर. ह्या पूजेमध्ये लागणारे साधनं काय आहेत, तर तिथे लागतात शम, विचार, सत्संग, हे आपल्या जीवनातल्या गोष्टी आहेत. यांच्या योगानेच याची पूजा करायची असते, या परमेश्वराची पूजा करायची. आणि हेच त्याचं मुख्य द्रव्य आहे. इथे दुसऱ्या कुठल्या देवाची पूजा करण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यात बाकीच्या देवांच्या पूजा करायच्या नाही, गणेश होम करायची नाही वगैरे, कारण अजून आपली अवस्था तशी नाही, तिथपर्यंत पोहोचायचं. या ठिकाणी वसिष्ठ ऋषी फार छान आवाहन करतात. ते म्हणतायत की त्यांनी जे आवाहन केलं इथे, ते म्हणतात की खरंच सिंहासारखे होऊन राहा, एखाद्या साधारण प्राण्यासारखे होऊन इथे वेगवेगळ्या बेड्यांमध्ये अडकून पडू नका. हे मानवांनो, ह्या अतिशून्य अशा एवढ्या मोठ्या संसारात तुम्ही इथे राहतात, एखाद्या साधारण गरीब हरिणासारखे भटकल्यासारखे इकडे तिकडे भटकू नका. इथे जे काही तुम्हाला वेगवेगळं मृगजळ दिसतं, ज्या तृष्णा दिसतात, त्याच्यामुळे व्याकुळ होऊन उगाचच स्वतःचं शांत स्वरूप याला फसू नका, याच्यातून नष्ट होऊ नका. हे विषयरूप जे मृगजळ आहे त्याच्या मागे धावून स्वतःला तुम्ही नष्ट करून घेऊ नका. ह्या जगाच्या रूपाने तुम्ही भ्रमित होऊ नका. स्वतःच्या एकस्वरूपात, स्वतःच्या आत्मस्वरूपात मग्न होण्यासाठी प्रयत्न करा. आपलं जीवन हे केव्हाही संपणार आहे, याच्या मागे तुम्ही जास्त न लागता आत्मस्वरूपाकडे राहा. आणि स्वतःच्या अस्वाभाविक दशेमध्ये जाऊन, अस्वाभाविक दशा म्हणजे आत्मस्वरूपापासून विरुद्ध या सगळ्या विषयांमध्ये फसणं, ह्याच्यामध्ये जाऊन स्वतःचा विनाश करून घेऊ नका. तुम्ही हा सगळा संसाररूपी पिंजरा तोडा आणि एखाद्या मृगासारखे, सिंहासारखे, मृग म्हणजे सिंह इथे, त्याच्यासारखे होऊन इथे तुम्ही स्वतःच्या मोक्षाचा हा मार्ग तुम्ही शोधा. इथे पुढे वसिष्ठ ऋषींनी या अभ्यासाचं महत्त्व सांगितलं आहे. ते म्हणतात वसिष्ठ ऋषी की हे श्रीरामा, ज्यांना खरंच या जीवनातून तरुण जायचं आहे त्यांनी या आत्मज्ञानासाठी मनापासून प्रयत्न करावा, त्याच्यासाठीच विचार करावा. जो प्रयत्न अतिशय श्रेष्ठ असतो त्याच्यातूनच हा अभ्यास या लोकात आणि परलोकात आपल्याला सिद्धी देईल. नाही तर याच्यातून पलीकडे जाणं शक्य नाही. दुसरा कुठलाही उपाय नाही की ज्याने ही आत्मज्ञान आणि आत्मसिद्धी मिळेल किंवा आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटू. एखादा म्हणेल की याचा एवढा अभ्यास कशाला करायला पाहिजे, विषय आहे, एकदा वाचलं योग वसिष्ठ कळलं, पुन्हा पुन्हा कशाला वाचायचं आहे, बरोबर. तर ते सांगतात की हे वाचन वारंवार यासाठी आवश्यक आहे की एकदा संस्कार केले त्याच्यानंतर झालं असं वाटतं, परंतु जग, आपलं मन, आपलं चित्त हे सगळे एक दुसऱ्याला एवढे जोडलेले आहेत, एक दुसऱ्यामध्ये इतके गुरफटलेले आहेत. त्याला सामूहिकरित्या अविद्या असं म्हटलं आहे. ही अविद्या एवढी भयानक आहे की केव्हाही आपल्याला पटकन फसवू शकते. आणि तिने जर फसवलं तर मग आपण पुन्हा पूर्वस्थितीला येऊ. तू श्रीराम एवढे प्रश्न वारंवार विचारतो आहे, मी सुद्धा यांचे प्रश्न वारंवार, या प्रश्नांची उत्तरं वारंवार देतो आहे. इतक्या वेळे हे सगळं जे वारंवार सांगतो आहे त्याच्यावरून लक्षात घे की काहीतरी कारण आहे. ही अविद्या आपल्याला सहज भूल देऊ शकते.
त्याच्यामुळे नुसतंच एकदा उपदेश केला आणि समजून घेतलं तर अविद्या संपेल अशातला प्रकार नाही. यासाठी हा वारंवार अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यांनीच आपली आत्मस्थिती दृढ होईल, नाही तर मग केव्हाही आपण त्या अविद्येला बळी पडू शकतो. मग आता प्रश्न असा असेल की चला ठीक आहे, वारंवार अभ्यास करायचा, तर कशाचा अभ्यास करायचा, कुठल्या विचारांचा, कुठला विचार केला जाईल. म्हणून ते सांगतात की आपल्या हिताची इच्छा करणारे हे जे काही शम दम हे सगळ्या अशा गोष्टींनी जे संपन्न आहेत, अशा व्यक्तींनी चुकीच्या गोष्टींमध्ये ज्या आपल्याला कंटाळा आणतात, ज्या त्रास देतात, ज्याच्यामध्ये आपण विषयांमध्ये अडकतो, आपण विनाकारणच्या गोष्टी करत बसतो, तर अशा याच्यात आपलं आयुष्य फुकट घालवणाऱ्या गोष्टींमध्ये आपण वेळ घालवू नये. तसंच या गोष्टींना जे कारण होतात, म्हणजे खूप जास्त खाणं, अतिशय ज्याला यथेच्छ ताव मारणं म्हणतो, अशातले प्रकार असतील, चुकीच्या लोकांसोबत राहणं, या सगळ्या गोष्टी यांचा त्याग करायचा. गुरुउपदेश, शास्त्र श्रवण करणं, मनन करणं, हे सगळे नियम धरून हा जो योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे, महारामायण, याचा शास्त्राचा रोज अभ्यास करावा, याचाच विचार करावा. हे शास्त्र इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे आपल्याला हितावह असं आहे. कालच मी एका गुरु भगिनीशी बोलत होतो. त्या सांगत होत्या की हे योग वासिष्ठ वाचल्यानंतरचा अनुभव, की आजूबाजूला जेव्हा बाकीचे लोक बसलेले असतात, त्यांच्या ज्या काही चर्चा सुरू असतात, तर मनात असे प्रश्न येतात की खरंच मी बोलायची गरज आहे का, खरंच हे लोक काय फालतू बडबड करत आहेत, या सगळ्या गोष्टींची गरज आहे का. म्हणजे एक ती अवस्था अशी यायला लागते की आजूबाजूला लोक जे काही बोलत आहेत कुठल्याही गोष्टी, तर आपल्याला असं वाटायला लागतं की आपण शांत राहावं, प्रत्येक ठिकाणी मत दिलंच पाहिजे असंही आवश्यक नाही. आणि हे लोक जे काही बोलत आहेत, खरं यांनी या गोष्टी बोलायची काय गरज आहे. नाही बोलले चुपचाप राहिलं तर बरं नाही का. नको त्या गोष्टींवरती, नको त्या विषयांवरती चर्चा करत राहायची, त्याला काही अर्थ आहे का. असे प्रश्न जेव्हा आपल्या मनात यायला लागतात, तेव्हा समजावं की आपण योग्य मार्गावरती आहोत. म्हणून तशी अवस्था येण्यासाठी, कारण अनेक वर्ष, अनेक जन्म आपल्यावर झालेले संस्कार आहेत, ते मोडण्यासाठी हा अभ्यास वारंवार करणं हे आवश्यक आहे. वसिष्ठ ऋषी म्हणतात, रामा, हे सगळं आपण शब्दांच्या साहाय्याने समजून घेतलं, समजल्यासारखं वाटलं तरी ते विसरायला होतं. आणि आपल्या अंतःकरणातले जे काही काम, क्रोध वगैरे आहे, अनेक संसारातल्या वासना आहेत, आपण अनेक लोकांच्या संपर्कात येतो, त्याच्यामुळे हे जे विचार, ह्या ज्या भावना आहेत, हा जो अभ्यास आहे, हा स्थिर होत नाही. मी पूर्वी म्हटलेलं आहे की ही भिंत आहे, हिच्यावरून दुसऱ्या बाजूचे संस्कार हे सतत होत आहेत. आपण एकीकडून योग वसिष्ठाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून हिला तोडायचा प्रयत्न करतोय, परंतु आपण काही एकांतवासात बसलो नाही. आजूबाजूला सगळं जग आपल्यावरती वेगवेगळे संस्कार करत असतात. त्यामुळे ह्या संदर्भात जेव्हा आपण अनेकांशी चर्चा करतो, तर आपल्याला निगेटिव्ह बोलणारे सुद्धा भरपूर आहेत. ते अनेक जण सांगतात, हे काय फालतूपणा लावला, या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे, असंही सांगितलं जातं. त्यामुळे हे स्थिर होत नाही. आणि म्हणून अतिशय दृढतेने सतत अभ्यास करून हे ज्ञान पक्कं करणं आवश्यक आहे. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या विपरीत भावना उत्पन्न होत राहतात, विविध प्रकारचे दोष येत असतात, आणि हे दोष, ह्या भावना जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत हे ज्ञान स्थिर होणं शक्य नाही. त्याच्यासाठी म्हणून आणखी एक चांगला उपाय सांगितला आहे की जसं मी एकटा अभ्यास करतो, मी एकटा वाचतो, तसंच आणखी काही लोकांना एकत्र घेऊन, जमवून, त्याला म्हणू आपण संग करून, सगळ्यांसोबत सत्संग करून या विषयांचा, तत्वांचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. याला पुढे चालना देत राहिलं पाहिजे, म्हणजे हे ज्ञान दृढ होतं. मला अनेक जण इथे आश्रममध्ये भेटले, योग वासिष्ठांची सत्र ऐकणारे, त्याच्यानंतर नियमित इतरांशी चर्चा करणारे, आणि तुमच्यासारखे की जे रोज एकत्र बसून वाचतात, त्याच्यावर चर्चा करतात, अभ्यास करतात. हे योग वासिष्ठाला धरून आहे. हा आपला अभ्यास पक्का करण्यासाठी फार आवश्यक आहे. कधी काही असं होऊ शकतं, हा अभ्यास करताना असं वाटतं की अरे खूप कठीण आहे, समजत नाही, डोक्यावरून जात आहे वगैरे वगैरे, अशा गोष्टी होऊ शकतात. परंतु हे अवघड आहे म्हणून सोडून देऊ नका, असं स्पष्टपणे इथे योग वासिष्ठमध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट पक्की लक्षात घ्या. मी एरवीच्या सत्रांमध्ये सुद्धा सांगतो की योग वासिष्ठ म्हणजे जीवनाची PhD म्हणा, किंवा त्या PhDच्या पुढची काही डिग्री असेल ती डिलीट म्हणा, आणखी काय म्हणा, ही पदवी इतकी सहजासहजी मिळणं शक्य नाही. त्यासाठी प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात, आपल्याला आवश्यक आहे. मी त्याला साधं म्हणतो, परंतु चला साधी जी आपली शिक्षणातली PhD असेल, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल, इंजिनिअरिंगमध्ये असाल, नाही तर डॉक्टरेटमध्ये असाल, नाही तर आणखी कुठे असाल,
त्याच्यात PhD मिळवायची, ती डिग्री मिळवायची म्हणजे केवढा अभ्यास करावा लागतो आणि अतिशय प्रयत्नानंतर ते मिळतं. मग हे जीवनाचं सगळं म्हणजे एका जन्मातून जे पूर्ण आपलं जन्माच्या फेऱ्या आहेत ते तिथून सोडणारं, तिथून वाचवणारं ज्ञान हे सहजासहजी मिळेल असं शक्य नाही. हे करताना वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न येऊ शकतील, हे करताना आपल्याला कठीण वाटू शकेल, हे करताना आपलं मनच आपल्याला भरकट होईल. या गोष्टींचा पुन्हा पुन्हा उच्चार करतोय. कधी असं वाटेल योग वासिष्ठ वाचता वाचता की नाही आता जरा थोडं ब्रेक घेऊ आणि एकदा जरा भगवद्गीता समजून घेऊ, एकदा आपण पतंजली योगसूत्र समजून घेऊ, आणखी कुठल्या तरी जी ज्ञानावरच्या सिरीज आहेत वेगवेगळ्या त्या ऐकू, ह्या ऋषींना ऐकू, त्या ऋषींना ऐकू, हे करू ते करू. योग वासिष्ठ म्हणजे नेट रिझल्ट काय असेल तो योग वासिष्ठ बाजूला पडलं. ठीक आहे. आणि ज्याला हे अचीव करायचं आहे त्यांनी पहिल्यांदा या गोष्टीवरती लक्ष ठेवावं की योग वासिष्ठ बाजूला पडायला नको. बाकीच्या गोष्टी बाजूला पडल्या तर पडतील. मी योग वासिष्ठ एकदा वाचेल, कंप्लीट करेल, त्याच्यानंतर मला जर काही करायचं झालं तर मी ते घेईल, परंतु योग वासिष्ठ सोडणार नाही. हे करता करता त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी फिट करायच्या आहेत. आपलं जीवनातले जे काही कार्य करत असू, जेवत असू, झोपत असू, फिरायला जात असू, काही करत असू, आपला श्वास थांबतो का? नाही थांबत. श्वास सुरू असतो ना, तसं हे योग वासिष्ठ श्वासासारखंच सुरू ठेवायचं, त्याला थांबवायचं नाही. हे पक्क हा असा संकल्प करा. हा एक ज्ञान अतिशय सुंदर आहे, जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन अवश्य घडून आणेल. वसिष्ठ ऋषी म्हणतायत की जो ज्या ज्या अर्थाची इच्छा करतो आणि ज्यासाठी प्रयत्न करतो आणि मरेपर्यंत आपला प्रयत्न सोडत नाही, त्याला त्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती ही अवश्य होतेच होते. ती काही त्याच्यापासून सुटत नाही. आपलं मन आत्ता जसं म्हटलं तसं विवेक आणि अविवेक अशा दोन मार्गांनी हे जाऊ शकतं. जिकडे आपण त्याला वळवू, त्याच्यासाठी जसे प्रयत्न करू तसं ते कार्य करेल. म्हणून ह्या मनाला विवेकाकडे वळण द्यावं, त्याच्याकडे जोर धरावा. एकदा हा तिकडे नेण्यासाठी या मनाला विवेकाच्या दिशेने नेण्यासाठी हा अध्यात्माचा अतिशय चांगला असा उपाय आहे. आणि ह्याच्यासाठी दुसरं कुठलंही उत्तम साधन सापडलेलं नाही, यापुढेही सापडणार नाही. उद्या कोणी म्हटलं की मी बाकीचं काही करेल आणि विवेक जागृत करेल, योग वासिष्ठ ग्रंथ किंवा अशा प्रकारचा ग्रंथ ह्याच्याशिवाय दुसरं काहीही आपला विवेक जागृत करू शकत नाही. मी म्हणेल नुसता ग्रंथ नाही, ग्रंथाचा अभ्यास, वारंवार वाचन यानेच तो विवेक काहीतरी जागृत होऊ शकतो. म्हणून याचा सतत विचार करावा. ह्याचा विचार केल्यानेच आत्मबोध आपोआप प्राप्त होतो आणि तो या संसारातला सगळा शीण, सगळे दुःख दूर करणार आहे. असं म्हणतात की वर आणि शाप, एखाद्या ऋषींनी शाप दिला, कोणी वर दिला तर तो फलित व्हायला कदाचित वेळ लागेल, परंतु ह्याचा अभ्यास केलास तसा कुठलंही जे तत्त्वज्ञानाचं फळ आहे ते मिळायला अजिबात वेळ लागत नाही, ते ताबडतोब आपल्याला प्राप्त होतं. इथून पुढे वसिष्ठ ऋषींनी जो उपदेश केला आहे तो आपण उद्या बघू, कारण त्यांनी एक फार छान विषय आहे तो आत्ता घेता येणं शक्य नाही. त्यांनी म्हटलं आहे की हे जे संसाराची जी महामारी आहे हिचा उपाय काय असेल तर तो उपशम, आणि तो ह्या ज्ञानातून, योगाभ्यासाच्या माध्यमातून, योग वासिष्ठच्या माध्यमातून तो साध्य होऊ शकतो. तर आपण तो उद्या बघू. त्यांनी केलेलं आवाहन फार सुंदर आहे आणि अतिशय कळकळीने त्यांनी ते आवाहन केलं आहे, तर ते उद्या आपण बघूया. आजच्या दिवस इथे थांबू. जय श्रीराम, जय गुरु.